आणि संविधानाच्या शिक्षणाशी संबंधित असलेल्या कलमाबद्दल माहिती मिळवली, परंतु त्याच्यानंतरची जी काही माहिती मला द्यावीशी वाटते, मी रोशन पाटील मुख्य संयोजक यांना मी सांगितलं होतं की मला कमीत कमी 1.5 तास लागतो. आता टाइम टेबल भारतात कधीच पाळलं जात नाही. मला 11चा टाइम दिला होता की तुम्ही बरोबर 11 वाजता या, तुमचं लेक्चर 11 वाजता सुरू होईल आणि 1.5 तासानंतर म्हणजे 12:30ला तुमचं लेक्चर बंद होईल. आता 12:30 वाजता आहेत आणि माझं लेक्चर सुरू होत आहे. त्यामुळे जेवण लवकर मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. आपण लग्नपत्रिकेमध्ये वेळ पाहतो, ब्राह्मणाने वेळ काढून दिलेला असतो, लग्नाचा मुहूर्त काढून दिलेला असतो. 11:24 4 सेकंदांनी लग्न लागेल. आपल्याला वाटतं 5व्या सेकंदाला आपल्याला जेवण मिळेल, पण असं कधी होत नाही. लग्न 2 वाजता लागतं आणि 2:30 वाजता जेवण मिळतं. तिथे आपण कुठलीही तक्रार करत नाही. तर आता इथेही कोणी तक्रार करणार नाही असं मला वाटतं. कारण संयोजकांनी सांगितलं की पोटाचं जेवण आपण रोजच खातो, दिवसातून 2 वेळा 3 वेळा खातो, भरपूर खातो, परंतु डोक्याचं जेवण, मेंदूचं जेवण हे कधीतरी 5-6 महिन्यांनी कुठेतरी प्रशिक्षण शिबिरामध्ये, सभेमध्ये कुठेतरी मिळत असतं आणि त्यावेळेस मग आपण पोटाच्या जेवणाची आठवण विसरावी असं मला वाटतं. आता संविधानामध्ये जो एक मगाशी निलेश पाटलांनी जो मुद्दा मांडला की चांगलं शिक्षण, आता एक चांगलं शिक्षण म्हणजे नेमकं काय, हाही मुद्दा पुढे आला पाहिजे. की फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही. जे लोकांना कधीच मान्य नव्हते असे टिळक जे आहेत, त्या टिळकांनी असं सांगितलं ज्यावेळेस तात्यासाहेब महात्मा फुले मुलींसाठी शाळा काढत होते, त्यावेळेस टिळक असे म्हणाले की स्त्रियांना शिक्षण द्यायला आमची हरकत नाही. केसरीमध्ये दिलेला आग्रह आहे, स्त्रियांना शिक्षण देण्यास आमची काही हरकत नाही, परंतु स्त्रियांना कोणतं शिक्षण दिलं पाहिजे, तांदूळ कसे निवडावे, गहू कसे निवडावे, स्वयंपाक कसा करावा, घर कसं स्वच्छ ठेवावं, याचं शिक्षण स्त्रियांना दिलं पाहिजे. हे टिळकांचं केसरीमधलं मत आहे. आणि बाबासाहेब किंवा तात्यासाहेब महात्मा फुले कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यायला सांगतात हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1855ला एक लहान पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ब्राह्मणाचे कसब. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ब्राह्मण कसा लुबाडतो, धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने, अंधश्रद्धेच्या नावाने, हे त्या ब्राह्मणाचे कसब नावाच्या पुस्तिकेमध्ये तात्यासाहेब महात्मा फुलेंनी लिहिलं. आणि तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या एका मित्राने, कार्यकर्त्याने हे पुस्तक इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेत शिकवलं पाहिजे यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी आग्रह धरला. आता कोणी इंग्रज अधिकारी असेल तर तो पहिल्याने आपल्या सल्लागारांशी चर्चा करतो, कारण त्यांना भारतात करायचं आहे तर भारतातल्या सल्लागारांशी चर्चा केली. पण त्यांना या देशाचं काही फारसं माहीत नव्हतं, संस्कृती माहीत नव्हती, जातीव्यवस्था फारशी माहीत नव्हती. तर मग ते आपल्या सल्लागारांना विचारायचे. आणि त्यावेळेस आजही सल्लागार जर ब्राह्मण असतील तर त्या काळामध्ये वेगळे कोणी सल्लागार असण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे ब्राह्मण सल्लागारांनी इंग्रज अधिकाऱ्याला सल्ला दिला की हे पुस्तक शाळेमध्ये शिकवलं जाऊ शकत नाही, हे टाकाऊ आहे, याला कचऱ्याच्या पेटीत फेका. आणि त्याप्रमाणे त्या इंग्रज अधिकाऱ्याने पुस्तक कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. ते पुस्तक कोणत्याही शाळेत शिकवलं गेलं. तर उत्तम शिक्षण म्हणजे काय, जेव्हा मुलींची शाळा काढण्याचा प्रयत्न तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले करत होते त्यावेळेस त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली, ज्याला आपण भिडेवाणा म्हणतो. ते ब्राह्मण होते, त्यांनी शाळा जागा दिली, कोणी जागा देत नव्हतं. हे बघा,
महापुरुषांना मदत करणारे वेगळे लोक असतात आणि महापुरुषांच्या कामाचा फायदा घेणारे लोक वेगळे असतात. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर हाकललं. वडिलांनी अंगावरच्या कपड्यांशी तात्यासाहेबांना आणि सावित्रीबाईंना अंगावरच्या कपड्यांशी बाहेर हाकललं आणि माळी लोकांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना माळी लोकांनी वस्तीतून हाकललं. वस्तीत राहायला जागा दिली नाही माळी लोकांनी. तुला वडिलांनी हाकून दिलं तर आमच्या घरी ये असा कोणी माळी म्हणायला धरला नाही. एका मुसलमान माणसाने तात्यासाहेबांना स्वतःचं घर दिलं, कपडे दिले, पाणीउंडी दिली आणि ते म्हणाले या माझ्या घरातच तुम्ही तुमचा संसार टाका. हे तुम्हाला सांगण्यासाठी उदाहरण होतं. तर तात्यासाहेब महात्मा फुलेंना काही ब्राह्मण मित्रांनी मदत केली मुलींसाठी शाळा काढण्यासाठी. तर प्रत्यक्ष जेव्हा सावित्रीबाई आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई शाळेमध्ये शिकवायला लागले तर त्याच्यामध्ये साहजिक आहे ते ब्राह्मणाचे कसं वगैरे सगळे शिकवणारच. आणि मग ब्राह्मण मित्र नाराज व्हायचे आणि ते म्हणाले की अशा प्रकारचं शिक्षण तुम्ही या मुलांना नाही दिलं पाहिजे, फक्त त्यांना बाराखडी काय ते शिकवलं पाहिजे. त्यावेळेस तात्यासाहेब शिक्षणाची व्याख्या करतात. तर बघा तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले रूढ झाले विद्वान नव्हते. म्हणजे विद्वान म्हणजे काय असेल आपल्या डोळ्यासमोर येतं की कोणीतरी विद्वान माणूस आहे, टेबल खुर्चीवर बसलेला आहे, टेबलावर भला पुस्तकांचा ढिगारा आहे, मागे पुस्तकांची फार मोठी लायब्ररी आहे आणि मोठमोठे ग्रंथ काढून तो वाचतो आहे, त्याच्यातले मुद्दे काढतो आहे आणि काहीतरी तत्वज्ञानावर काहीतरी पुस्तक लिहितो आहे. अशी एक विद्वान म्हणून आपल्यासमोर व्याख्या असते. पण तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान कार्यकर्त्यांशी चर्चा करताना निर्माण झालेलं आहे. ते कुठे असं बसले नाही चला मला काहीतरी खूप तत्वावर आणि फिलॉसॉफीवर काहीतरी लिहायचं आहे आणि म्हणून चला सगळेजण निघा पण असं कधी झालं. महात्मा फुलेंचे कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करत होते, कोणी व्यापारी होते, कोणी शेतकरी होते, कोणी शिक्षक होते, कोणी कॉन्ट्रॅक्टर होते. हे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही कार्यकर्ते होते तात्यासाहेबांचे ते दिवसभर आपलं काम करायचे, आपापल्या क्षेत्रात जाऊन आपापलं काम करायचे रोजीरोटीचं पोटापाण्याचं. पण ते काम करत असताना ते आपले विचार प्रत्यक्ष अंमलात आणायचे. तात्यासाहेबांनी सांगितलेले सिद्धांत अंमलात आणायचे आणि दिवसभर काम केल्यानंतर हे सगळे कायदे तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घरी संध्याकाळी एकत्र जमायचे आणि मग प्रत्येक जण आपापला दिवसभराचा अनुभव सांगायचे की मी आज काय काय काम केलं, मी आज आपल्या विचाराप्रमाणे कोणाचं प्रबोधन केलं, कोणाच्या मुलाला शाळेत टाकण्याचं काम केलं, कोणाला मी आर्थिक मदत केली. असा दिवसभराचा जे काही कामाचा असतो प्रत्येक कार्यकर्त्याचा तो अहवाल मग ते तात्यासाहेबांना सांगायचे आणि तात्यासाहेब मग त्याच्यावर त्यांना प्रश्नोत्तराच्या सहाय्याने उत्तर द्यायचे. तर जेव्हा त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला की हे अशा प्रकारचं शिक्षण मी का देत आहे, त्यांना फक्त बाराखडी शिकवली पाहिजे, त्यांना आशीर्वाद झाली पाहिजे, तेव्हा तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले जे उत्तर देतात आपल्या ब्राह्मण मित्रांना ते उत्तर म्हणजे शिक्षणाचं तत्वज्ञान, शिक्षणाचा सिद्धांत. तात्यासाहेब असं म्हणतात की आपलं भलं कशामध्ये आहे आणि आपलं वाईट कशामध्ये आहे याची आकलन शक्ती आपल्या मेंदूमध्ये आली पाहिजे, त्यासाठी हे शिक्षण आहे. लक्षात आपलं भलं कशात आहे आणि आपलं वाईट कशात आहे याची आकलन शक्ती डोक्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे समोर जी घटना घडत असेल किंवा घडणार असेल आपल्या बाबतीमध्ये तर त्यातून आपला फायदा आहे का नुकसान आहे हे ताबडतोब आकलन करता आलं पाहिजे. पण तसं काही होताना दिसतंय का? मोठमोठे डॉक्टर, वकील, इंजिनियर, शास्त्रज्ञ
अगदी मोठमोठ्या पदावर बसलेले लोक, उच्च शिक्षित, डॉक्टरेट, PhD, सत्यनारायणची पूजा घालतात की नाही? कॉम्प्युटर घरी आल्यानंतर त्याची पूजा केली जाते की नाही? जो कॉम्प्युटर तज्ञ आहे तो कॉम्प्युटर घरी आल्यानंतर कॉम्प्युटरची पूजा करतो, नारळ फोडतो. पण त्याने जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणातून त्याला अक्कल आली का की हे करण्यातून आपलं भलं आहे का वाईट आहे? नाही. याचा अर्थ शिक्षण दिलेलं आहे ते चांगलं शिक्षण दिलं गेलं नाही. चांगलं शिक्षण दिलं गेलं नाही. या पहिल्यापणे आपण या मुद्द्यावर आलो पाहिजे. चांगलं शिक्षण दिल्याचे काय परिणाम आहेत आणि चुकीचं किंवा वाईट शिक्षण दिल्याचे काय परिणाम आहेत हे भारतामध्ये आपल्याला दिसतं, समोरासमोर दिसतंय. ते आपण पाहत नाही. दिसतंय आपल्याला की जिथं चांगलं शिक्षण दिलं गेलं तिथं काय होत आहे आणि जिथं चांगलं शिक्षण दिलं गेलं नाही तिथं काय होत आहे. हे भारतामधलंच उदाहरण आहे. तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियारांच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर इतिहासाचं शिक्षण दिलं गेलं आणि म्हणून तामिळनाडूमध्ये तिथे आज गेल्या 55 वर्षापासून तामिळनाडूमध्ये तिथं OBC पक्षाची सत्ता आहे. आणि केवळ OBC पक्षाची सत्ता आहे असं म्हणून नाही, तर ती पूर्णपणे तात्यासाहेबांच्या विचारांवर, तत्वज्ञानावर चाललेली सत्ता आहे. 55 वर्षामध्ये तामिळनाडूमध्ये एकही जाती दंगल झाली नाही, एकही धार्मिक दंगल झाली नाही. रेकॉर्ड आहे, तुम्ही पहा, चेक करा. तामिळनाडूमध्ये 55 वर्षात जेव्हापासून तिथं DMK AIADMK ची सत्ता आली तेव्हापासूनच्या 55 वर्षामध्ये तामिळनाडूमध्ये एकही जाती दंगल, एकही धार्मिक दंगल घडलेली नाही. का घडली नाही? कारण दंगलखोर ज्या संघटना आहेत, दंगलखोर जे पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, शिवसेना, विश्व हिंदू परिषद वगैरे वगैरे, बजरंग दल, हे संघटना आणि हे पक्ष तामिळनाडूमध्ये तुम्हाला बिवाराला सुद्धा सापडणार नाही. हे पक्षांनी या संघटनाच त्यांनी खतम करून टाकलेले आहे तामिळनाडूमधून. आणि कशामुळे शक्य झालंय? उत्तम शिक्षण दिल्यामुळे. आणि ते उत्तम शिक्षण म्हणजे काय? ब्राह्मण ब्राह्मणेतर इतिहासाचा अभ्यास. म्हणून ते ब्राह्मणवाद तिथे मुळातून त्यांनी उकरून फेकून दिलेला आहे. हिंदू मंदिरातून ब्राह्मणांची हकालपट्टी करणारा कायदा करून टाकला आहे की हिंदू मंदिरामध्ये ब्राह्मणांची हकालपट्टी करा, तिथे फक्त SC ST OBC हेच पुजारी ठेवा, कायदाच करून टाकला. हे फक्त तामिळनाडूमध्ये शक्य आहे कारण तिथं OBCच्या पक्षाची सत्ता आहे म्हणून शक्य आहे. आणि हे फक्त OBCच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. भारतामध्ये अनेक स्वतःला फुले आंबेडकरवादी म्हणवणारे अनेक नेते मुख्यमंत्री झाले भारतामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये. ते ब्राह्मणांच्या विरोधात एक शब्द बोलू शकत नाही, बोलले तर त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल. उत्तर भारतामध्ये इथं रामाचं नाव घ्यावं लागतं. निवडणूक जर लढवायची असेल, जिंकायची असेल, रामाचं नाव घ्यावं लागतं, परशुरामाचं नाव घ्यावं लागतं, गणपतीचं नाव घ्यावं लागतं, आपल्या स्वतःच्या हातीला गणेश बनवावं लागतं, मग निवडणूक लढवायची. तामिळनाडूमध्ये गणपती, सरस्वती या सगळ्यांच्या देवदेवतांना शिव्या दिल्यानंतर निवडणुका जिंकल्या जातात. हा कसला परिणाम? हा शिक्षणाचा परिणाम. कारण तिथं ब्राह्मणाचं शिक्षण दिलं गेलं. परंतु इतर भारतामध्ये कसलं शिक्षण दिलं गेलं? हिंदू मुस्लिम संघर्षाच्या इतिहासाचं शिक्षण दिलं गेलं. मी माझा अनुभव सांगतो, तुमचं काय अनुभव मला माहिती. माझ्या वयाची जी माणसं इथं बसली असतील त्यांनी आठवण करा, मी एक आठवण करून देतो तुम्हाला. मी जेव्हा पहिल्या इथे गेलो म्हणजे काही स्वतःहून नाही गेलो. बहुजन समाजात स्वतःहून मुलगा शाळेत कधीच जात नाही. एकतर मोठा भाऊ, एकतर आई, एकतर
वडील किंवा मोठी बहीण असं फरफटत न्यावं लागतं, चल शाळेत. तो नाही म्हणतो आणि मागून लाथा बसतात आणि मग तो शाळेत जातो. तसं माझ्या मोठ्या भावाने माझं बपट धरलं, मला ओढत ओढत नेलं. मी रडत रडत गेलो, रडत रडतच शाळेत बसलो आणि शिक्षकाने सांगितलं अरे पाटी आणली का? ती पाटी काढली. सगळ्या मुलांना सांगितलं. त्या शिक्षकाने माझ्या पहिल्या इयत्तेच्या पहिल्या दिवसाला त्या माझ्या बहुजन गुरुजीने मला सांगितलं, म्हणजे सगळ्या मुलांना सांगितलं, पाठीवर गिरवा ग गणपतीचा, भ भटजीचा, य यज्ञाचा गिरवा. आता तो पाठीवर नाही गिरवला गेला, इथे गिरवला गेला. आणि बरोबर आम्ही जेव्हा वयात आलो तेव्हा आम्ही सगळे गणपतीला दूध पाजत फिरलो. त्यानंतर तिसऱ्या इयत्तेमध्ये जेव्हा मी आलो, तिसऱ्या इयत्तेमध्ये मला काय शिकवण्यात आलं की एक शेतकरी होता, त्याची 4 मुलं होती आणि त्याने सांगितलं की ही शेती, ही सगळी संपत्ती मी अशा मुलाला देईल की जो मुलगा खूप हुशार आहे. आणि मग त्या प्रत्येकाला त्यांनी 25-25 पैसे दिलेत. हे जे 25 पैसे घ्या आणि घरभर पदार्थ घेऊन या. एक मुलगा होता, त्याने 25 पैसे घेतले, पोटभर जेवण केलं आणि झोपून राहिला. दुसरा मुलगा होता, त्याने 25 पैसे खर्च केले, म्हणजे तो गावात गेला आणि त्याने गवत आणलं आणि ते गवत सगळं घरामध्ये पसरवलं आणि म्हणाले बघा मी घरभर 25 पैशामध्ये पूर्ण घर भरून टाकलं. आणि जो शेवटचा मुलगा होता, त्याने 25 पैशामध्ये एक अगरबत्ती विकत घेतली, गांधीजींचा फोटो विकत घेतला आणि घरामध्ये गांधीजींचा फोटो लावून अगरबत्ती लावली आणि वडील म्हणाले बघा हा खरा माझा हुशार मुलगा, याने 25 पैशामध्ये घरभर सुगंध पसरवला, म्हणून तो हुशार, सगळी संपत्ती मी त्याला दिली. याच्यातून काय संस्कार झाले? अंधश्रद्धेचे संस्कार झालेत ना याच्यातून. आता तो काळ काँग्रेसचा होता म्हणून गांधीजींचा फोटो आला, आता रामाचा फोटो येईल. हा म्हणजे तर हे तिसऱ्या इयत्तेमध्ये हे शिकवलं गेलं. वास्तविक ज्या मुलाने 25 पैशात चारा आणला बैलांसाठी, तो घरात ठेवला, तो मुलगा खरा हुशार होता की आपल्या बैलांना गवत लागतं खायला, चारा लागतो. 25 पैशामध्ये गवतच येऊ शकतं घरभर. तर त्या मुलाला चुकीचं ठरवलं आणि ह्या मुलाला बरोबर ठरवलं. ते याच्यातून काय संस्कार होता? तिथून मी 4थ्या इयत्तेत आलो. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला गेला. मुस्लिम वेस्टेज शिवाजी महाराज, गोप ब्राह्मण प्रतिपादक शिवाजी महाराज, रामदास स्वामी वगैरे वगैरे हे सगळं मला 4थ्या इयत्तेमध्ये शिकवलं गेलं. हिंदू मुस्लिम लढाया शिकवल्या गेल्या. 6व्या इयत्तेमध्ये आलो. मला गजनीचा मोहम्मद शिकवला गेला. माझा बहुजन मास्तर इतका हुशार होता, त्याने गजनीचा मोहम्मद 16 वेळा स्वारी केला, 16 दिवसपर्यंत शिकवत होता तो आम्हाला. तो आला, त्याने मंदिर लुटलं, आपल्या आईवडील अत्याचार केले आणि सोनाने घेऊन गेला. पुन्हा तो आला आणि ते सगळं असं ते पुन्हा त्याने 16 दिवस तो मला एक सारखं गजनीचा मोहम्मद माझ्या डोक्यावर बिंबत होता. आता माझा पहिल्या इयत्तेपासूनचा एक मुसलमान मित्र होता. तो नेहमी माझ्या शेजारी बसायचा, माझ्या रांगेत माझ्या शेजारी बसायचा. नेहमीच त्यांचं, तो माझ्या घरी यायचा, मी त्याच्या घरी जायचो. कधी तो माझ्या घरी जेवण करायचा, मी त्याच्या घरी जाऊन जेवण करायचो. कधी काही खाऊ आणलं असेल करून आम्ही दोघं एवढे आम्ही जिवलग मित्र. पण गजनीचा मोहम्मद हा धडा शिकवल्यानंतर तो मला गजनीचा मोहम्मद वाटायला लागला. तर मला सांगा, अशा प्रकारचं शिक्षण करत असेल तर पूर्ण तामिळनाडू वगळता पूर्ण भारतामध्ये दुसरं काय होणार? जे गेल्या बाबरी मस्जिद पाडण्यापासून जी काही घडतंय ती घडतंय. अडवाणीची रामरथ यात्रा, अडवाणीची रामरथ यात्रा पूर्ण भारतात सगळ्या राज्यांमध्ये फिरली. पण या रामरथ यात्रेची हिंमत नाही झाली तामिळनाडूकडे बघण्याची. तामिळनाडूच्या बाजूने गेली सुद्धा नाही. आणि ही रामरथ यात्रा जेव्हा बिहारच्या सीमेवर आली तेव्हा लालू प्रसाद मुख्यमंत्री होते. लालू प्रसादांनी पोलिसांना आदेश दिलेले होते की ही रामरथ यात्रा आपल्या बिहारच्या सीमेवर आली
की अडवाणीजींना रथावरून खाली उतरवायचं आणि त्या रथाचे तुकडे करायचे, फेकून द्यायची ती काय म्हणतात रथ, आणि अडवाणींना उचलून जेलमध्ये टाकायचं. पूर्ण भारतामध्ये ही हिंमत एकमेव लालू प्रसाद यादव करू शकतो. बाकी कोणाची हिंमत झाली नाही. अनेक होते फुले आंबेडकरवादाची नावं घेऊन मुख्यमंत्री बोलणार. तर प्रश्न असा आहे की संविधान बचाव ज्या गोष्टी करू शकतात ते म्हणजे शिक्षण, महत्वाचा मुद्दा. ते शिक्षणच आम्हाला त्या पद्धतीचे मिळालं नाही. आता दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की संविधान बचाव म्हणजे नेमकं काय बचावणे, हाही महत्वाचा मुद्दा आहे. संविधान वाचवायचं म्हणजे काय वाचवायचं, पुस्तकं वाचवायची काय. संविधान बचाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये संविधान निर्माण होत असताना, संविधान तयार होत असताना जो संघर्ष करावा लागला, तो संघर्ष थोडक्यात समजून घेतला पाहिजे. जेव्हा संविधान निर्मितीची घोषणा झाली आणि ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी तिकडून 3 लोकांना पाठवलं की ज्या तुम्ही भारतामध्ये आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया कशी राबवता येईल त्याचा अभ्यास करा. आता ते सगळ्यांना भेटले, सगळ्यांना मतं भेटली सगळ्यांची संविधानाबद्दलची, पण ते बाबासाहेबांना नाही भेटले. का नाही भेटले? कारण बाबासाहेब त्यावेळेस कुठल्याही असेंब्लीवर किंवा कुठल्याही केंद्रीय समितीवर निवडून गेलेले नव्हते. त्यामुळे बाबासाहेबांशी त्यांनी चर्चाच केली आणि नंतर मग संविधान निर्मितीसाठी संविधान समितीची स्थापना करण्याची घोषणा झाली. या संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊच शकत नव्हते, कारण ते कुठेही निवडून गेलेले नव्हते. ते पराभूत झाले होते 44 निवडणुकांमध्ये. ते पराभूत झाले होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडला धाव घेतली. तिथल्या प्रधानमंत्र्याला ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये माझ्यासारखा हा एवढा मोठा विद्वान माणूस आहे आणि मी अस्पृश्य जनतेचं मी प्रतिनिधित्व करतो. मला संविधान समितीमध्ये घेतलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही दबाव आणा भारताच्या लोकांवर आणि काँग्रेसवर. इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की हे आता माझ्या हातात राहिलेले नाही, हे सगळं आता तिथल्या भारतातल्या निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर त्यांच्यावर हे आम्ही सोपवलेलं आहे. आम्ही याच्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुमच्या नावासाठी आम्ही आग्रह धरणार नाही. आणि बाबासाहेब तिकडनं संतापाने परत आले. त्याची खात्री झाली की संविधान समितीमध्ये संविधान बनवण्यासाठी आपल्याला घेतलं जाणार नाही. त्यांनी निवडूनच ठेवलंय की संविधान समितीमध्ये येण्यासाठी संविधान सभेमध्ये मी येऊ नये. याही दरवाजे खिडक्या तर बंद केलेल्याच आहेत, पण फटी पण बुजून टाकलेल्या आहेत. हे बाबासाहेबांचे वाक्य आहेत. आणि ज्यावेळी बाबासाहेबांची खात्री झाली की मला आता संविधान बनवण्यासाठी संविधान सभेमध्ये हे लोक घेणार नाहीत, अशी जेव्हा बाबासाहेबांची खात्री झाली तेव्हा बाबासाहेबांनी स्वतः एक संविधान लिहून काढलं. मेमोरंडमच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, तुम्ही मला संविधान सभेत नाही घेत, पण आम्हाला कसं संविधान पाहिजे ते मी या मेमोरंडम मध्ये लिहिलेलं आहे, हे तुम्ही वाचावं असं म्हणून त्यांनी मेमोरंडम लिहून ते त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांना म्हणजे नेहरूजींना जाऊन त्यांनी ते सुपूर्द केलं. तो मेमोरंडम म्हणजे स्टेट्स अँड मायनॉरिटीज पुस्तकच आहे. हे बरेच वर्ष हे पुस्तक गायब होतं. आम्ही ते शोधून काढलं, त्याच्यात आधार प्रती छापल्या आणि त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही परीक्षा घेतल्या की हे खरंच संविधान आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं. पहिलं संविधान, बाबासाहेबांनी लिहिलेलं पहिलं संविधान.
आणि त्या संविधानामध्ये जे काही क्रांतिकारक कलम त्यांनी टाकलेले आहेत, कारण क्रांतिकारक म्हणजे संविधान लागू झाल्याबरोबर जाती व्यवस्था नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होईल. संविधान लागू झाल्याबरोबर भांडवलशाही प्रक्रिया सुरू होईल. जमीनदारशाही नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशा प्रकारचं ते संविधान होतं. स्टेट सोशलिझम ज्याला म्हणतो आपण. बाबासाहेबांनी त्यासाठी शब्द वापरला आहे, स्टेट सोशलिझम. की संविधानामधून समाजवाद आणायचा, क्रांतीतून नाही, रक्तपात करून नाही. रशिया चीनमध्ये आला असेल साम्यवाद, समाजवाद, तर तो क्रांती करून रक्तपात करून आलेला आहे. मला या देशामध्ये संविधानामधून समाजवाद आणायचा आहे, स्टेट सोशलिझम. हे पुस्तक जेव्हा नेहरू समोर गेलं, सगळ्यांनी ते पाहिलं, वाचलं. पण बाबासाहेबांनी आपले प्रयत्न सोडले नाही. लक्षात घ्या, त्या संविधानामध्ये त्यांनी जे लिहिलं होतं पहिल्या संविधानामध्ये की जमिनीचं राष्ट्रीयकरण. जे संविधान लागू झाल्याबरोबर सगळे जमीनदार जे आहेत, सगळ्या जमीनदारांची जमीनदारशाही एका मिनिटात खतम. सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण, देशामधल्या सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण म्हणजे भांडवलशाही. संविधान लागू झाल्याबरोबर भांडवलशाही एका मिनिटात खतम. जमीनदारशाही नष्ट करणे म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करणे, आणि कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करणं म्हणजे भांडवलशाही खतम करणं. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. त्यानंतर जोगेंद्रनाथ मंडलची आताचा जो काही ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, आताचा जो आपण बांगलादेश म्हणतो, त्यावेळेस तो पूर्व बंगाल होता. त्या पूर्व बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल हे निवडून आलेले होते, अस्पृश्य जातीतून निवडून आलेले. त्यांनी राजीनामा दिला आणि सांगितलं बाबासाहेबांना की बाबासाहेब, माझ्या मतदारसंघात निवडणुकीला उभे राहा, तुम्ही निवडून या आणि संविधान सभेमध्ये जा. त्यांनी राजीनामा दिला. बाबासाहेब तिकडे गेले, त्यांनी तिथं निवडणूक लढवली. बघा, बाबासाहेबांना महाराष्ट्राच्या लोकांनी मारलं, एक वेळा आणि 2 वेळा, पण तिकडे बंगालमधल्या लोकांनी बाबासाहेबांना निवडून दिलं, संविधान सभेमध्ये पाठवलं. आणि बाबासाहेब जसे संविधान सभेत आले तसं तिथे काय घडलं असेल याची कल्पना तुम्ही करायला पाहिजे. कल्पनाच करू शकतो. आता हा वाद शिरला तर आहे, पण याला आता बाहेर कसं काढायचं. मग बाबासाहेबांना संविधान सभेमधून हाकलण्यासाठी नियोजन सुरू झालं की बाबासाहेबांना या संविधान सभेमधून बाहेर काढलं पाहिजे. त्यावेळेस भारत आणि पाकिस्तानच्या हद्दीचं मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन चालू होतं की भारत पाकिस्तानची हद्द कशी ठरवायची. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा घेतला की ज्या संभाव्य रेषा, सीमारेषा आहेत, हद्दी सीमारेषा, त्या सीमारेषांवर जो मतदारसंघ किंवा जो जिल्हा हिंदू बहुल असेल तो भारतात घ्यायचा आणि जो मुस्लिम बहुल असेल तो पाकिस्तानात टाकायचा. हे पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान. तर त्यावेळच्या या भारताच्या ब्राह्मणवाद्यांनी ज्या मतदारसंघातून बाबासाहेब निवडून आले होते तो मतदारसंघ, आता बाबासाहेब निवडून आले, जोगेंद्रनाथ मंडलजी निवडून आले, याचा अर्थ तो मतदारसंघ, तो जिल्हा हिंदू बहुल होता, म्हणजे तो भारतातच राहायला पाहिजे होता. पण या जिल्ह्यातल्या लोकांनी बाबासाहेबांना निवडून दिलं, यांना शिक्षा झाली पाहिजे आणि बाबासाहेबांचं संविधानामध्ये येणं पण रद्द झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी तो मतदारसंघ, तो जिल्हा पाकिस्तानात टाकून दिला. तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत, ते पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले.
ते पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले, कारण त्याच्या मतदारसंघ पाकिस्तानात टाकून दिला. बाबासाहेब म्हणाले मला नाही जायचं तिकडे, मला इथंच राहायचं आहे. पण त्याचं संविधान सभेतलं पद तर केलं, सदस्यत्व केलं. एवढ्या सगळ्या घटना घडत असताना बाबासाहेब संविधान सभेत येऊ नये यासाठी दरवाजे खिडक्या बंद केल्याच काँग्रेसच्या लोकांनी, हिंदू महासभेच्या लोकांनी, सगळ्या ब्राह्मणांनी दरवाजे खिडक्या बंद केल्याच, पण फटी पण बुजवलेल्या होत्या. पण मग नंतर असं काय घडलं, असं काय घडलं की जेणेकरून काँग्रेसने आपल्याच एका सदस्याला राजीनामा द्यायला सांगितला आणि तिथे बाबासाहेबांना निवडणुकीला उभं केलं. मला तर पुणेमध्ये, महाराष्ट्रात, बरोबर, मुंबईला, बरोबर. तर तिथे बाबासाहेब निवडणुकीला उभे राहिले, जिंकून आले आणि मग संविधान सभेमध्ये आले काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊ. मला सांगा काय घडलं असेल तेवढ्या त्या 2-4 दिवसामध्ये की जेणेकरून काँग्रेस तयार झालं, या बाबासाहेब, आणि बाबासाहेब तयार झाले, चला चला जाऊ आपण. काही समजायला मार्ग नाही, कुठेही कुणीही लिहून ठेवलेलं नाही, कोणी कुठेही चर्चा केलेली नाही की नेमकं काय घडलं रे बाबा, एवढा मोठासा युटर्न अचानक कसं काय झाला. पण एखादी गोष्ट दिसत नसेल, एखादी गोष्ट कोणी सांगत नसेल किंवा कोणी कुठे लिहून ठेवत नसेल, पण जंगलामध्ये आग लागली आहे हे दिसत नाही, पण धूर तर निघतोय, धूर दिसतोय म्हणजे आग लागलेलीच आहे. ती शोधा कुठं लागली, कशी लागली, कोणी लावली, का लावली, हे शोधण्याचं काम आजपर्यंत कोणीच केलं नाही. हे 2-4 दिवसात युद्ध कसं काय झालं, तर त्याचे परिणाम दिसतात, तर धूर तर दिसतो. बाबासाहेबांनी जी दुसरी राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये पहिल्या राज्यघटनेचं काहीच आलं नाही. बाबासाहेबांनी पहिल्या राज्यघटनेत जी काही क्रांतिकारक कलम लिहिली होती ती दुसऱ्या राज्यघटनेतून गायब. आणि बाबासाहेबांना जी जाती अंतवादी म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करणारी, भांडवलशाही नष्ट करणारी जी राज्यघटना पाहिजे होती ती बाबासाहेब दुसऱ्या राज्यघटनेत घेऊ शकले नाही. हा त्याचा परिणाम आहे स्पष्टपणे. आता जे काम बाबासाहेब नाही करू शकले ते काम नंतर कोणी करायला पाहिजे, अनुयायांनी केलं पाहिजे. कारण कुठल्याही महापुरुषाला काहीतरी मर्यादा असते, शारीरिक मर्यादा. कुठलाही महापुरुष केव्हा तरी मरणारच असतो. बाबासाहेब त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करू शकले नाही त्या गोष्टी नंतरच्या अनुयायांनी करायला पाहिजे. राज्यघटना लागू झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत अनुयायांनी सांगायला पाहिजे होतं ही घटना बदला, ही नाही पाहिजे आम्हाला. बाबासाहेबांनी पहिली राज्यघटना जी लिहिलेलं ती पाहिजे आम्हाला, असं कोणीच बोललं नाही. उलट बाबासाहेबांनी लिहिलेला जो मेमोरंडम होता तो गायब करण्यात आला, तो आम्ही शोधून काढला. त्याचे 10,000 प्रती छापले आम्ही, स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाने. त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही परीक्षा घेतल्या. ही खरी बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना आहे, ही नाही. अजूनही त्या पहिल्या राज्यघटनेबद्दल आपण बोलतच नाही. लक्षात. तर संविधान बचावणं म्हणजे काय बचावणं? संविधान बचावणं म्हणजे जे संविधान अस्तित्वात आलंच नाही ते संविधान परत आणणं म्हणजे संविधान बचावणं. आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर जाती व्यवस्था अंत करणे, नष्ट करणे याला प्रायोरिटी जर होती तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण. आता SC आरक्षण, ST आरक्षण, दलित आरक्षण आणि आदिवासी आरक्षण याच्या बाबतीत
जास्त वादविवाद झाले नाही, खडखड झाली नाही, फारसा कोणी विरोध केला नाही. त्याचं कारण असं की ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना 1931 पर्यंत जी केली होती, त्या 1931च्या जनगणनेपर्यंतची अस्पृश्य जातींची यादी आणि आदिवासी जातींची जमातींची यादी ही ऑन पेपर होती, रेकॉर्ड होती. त्यामुळे 1935चा इंडिया ऍक्ट तयार करताना म्हणजे 1935ला जी एक राज्यघटना अस्तित्वात आली इंग्रजांच्या सांगण्यावरून गोलमेज परिषदेच्या नंतर, त्या 1935च्या इंडिया ऍक्ट मध्ये किंवा त्या संविधानामध्ये SC ST यांची यादी टाकण्यात आली आणि त्यांना आरक्षण देण्यात आले. पण जेव्हा बाबासाहेबांनी 1947ला मग ती संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, पण त्यानंतर त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की आपण SCंना सहज आरक्षण देऊ शकलो, STंना सहज आरक्षण देऊ शकलो, पण इतर जातींचं काय, इतर जातींचं काय, हा त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण SC ST वगळता, कारण SCंची ओळख स्पष्ट आहे, जे अनटचेबल ते शेड्यूल कास्ट, जे जंगलात राहतात ते आदिवासी, OBC शोधायचे कसे आणि त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बाबासाहेबांसमोर. पण त्यांना त्यावेळेस तो प्रश्न सोडवता येत नव्हता. याचं कारण असं की नेहरू आणि पटेल हे बाबासाहेबांच्या मागे सातत्याने त्यांना घाई करत होते की आम्हाला घटना लवकर द्या, आम्हाला घटना लवकर द्या. हिंदू कोड बिल सुद्धा बाबासाहेबांना संविधानात टाकता आलं नाही, एवढी घाई. आणि अशा या घाईमध्ये बाबासाहेबांना एकच करता येणार होतं. काय करता येणार होतं की संविधानामध्ये आरक्षणाचं कलम टाकताना पहिल्यांदा OBCंना प्राधान्य, हे त्यावेळेस OBC शब्द अस्तित्वात नव्हता, OBCंना प्राधान्य म्हणून घटनेचं 340 कलम OBCसाठी, 340 OBC साठी, 341 SC साठी आणि मग 342 आदिवासींसाठी. पण प्रायोरिटी दिली बाबासाहेबांनी OBCला. आणि त्या कलमामध्ये स्पष्टपणे सांगितलं बाबासाहेबांनी की हे जे कोणी आहेत मागासलेले शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या, त्यांना शोधून काढण्यासाठी राष्ट्रपतीने त्वरित आयोग नेमावा आणि ते शोधून काढावे कोण आहेत ते लोक आणि त्यांच्या उद्धारासाठी मग उपाययोजना सांगावी. 1953 सालापर्यंत नेहरूंनी त्या घटनेच्या 340व्या कलमाकडे बघितलं सुद्धा नाही. बाबासाहेबांनी वारंवार सांगून सुद्धा, मगाशी थोरातांनी सांगितले की राजीनामा देताना बाबासाहेबांनी अनेक जी काही 2-3 महत्वाची कारणं सांगितली. मी का राजीनामा देतो आहे त्याच्यामध्ये हे पण एक कारण होतं की तुमचं काँग्रेस सरकार हे OBCंच्या उद्धारासाठी 340व्या कलमाप्रमाणे राष्ट्रपतीचा आयोग नेमत नाही आणि म्हणून मी राजीनामा देतो आहे. बाबासाहेबांनी आणलेला दबाव राजीनाम्याच्या माध्यमातून आणि स्वामी पेरियार तामिळनाडूचे, त्यांनी तिथे OBCंचं प्रचंड मोठं आंदोलन उभं केलेलं, त्याचाही दबाव होता. स्वामी पेरियारांमुळे थोडा बाजूला नेतो. स्वामी पेरियार हे मूळ काँग्रेसचे नेते, म्हणजे त्यांना दक्षिणेकडचे महात्मा गांधी म्हटलं जायचं, इतके ते लोकप्रिय होते. काँग्रेसमध्ये जबरदस्त वजनदार होते, मातब्बर नेते होते. या स्वामी पेरियारांनी
काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये ठराव मांडला की जे कोणी शोषित आहेत त्या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये SC ST OBC हा शब्द त्यावेळेस नव्हता. त्यावेळेस ओबीसीना ब्राह्मणेतर जाती म्हणत. ब्राह्मणेतर जाती म्हणजे OBC. या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिमांना मिळालं पाहिजे, ख्रिश्चनांना मिळालं पाहिजे, SC ST ब्राह्मणेतर जाती या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये स्वामी पेरियार ठराव मांडत होते. तो ठराव काँग्रेसमध्ये सगळीकडे ब्राह्मणांचंच वर्चस्व. आज काही कमी नाही आहे. आजही राहुल गांधींना मंदिरांना भेटी देऊनच निवडणुकीला सामोरं जावं लागतं. आज एवढं ब्राह्मणांचं वर्चस्व आहे तर त्या काळात काँग्रेसवर किती वर्चस्व असेल. तर काँग्रेसमधल्या सगळ्या ब्राह्मणांनी ते फेटाळून लावलं आणि 1925 साली जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन भरलं त्यावेळेस स्वामी पेरियार त्या अधिवेशनामध्ये जाताना खिशामध्ये राजीनामा पत्र लिहून खिशात घालून गेले. आणि मग अधिवेशनात त्यांनी सांगितलं की जर तुम्ही या शोषित जातींना जर आरक्षण दिलं नाही तर मी काँग्रेसचा राजीनामा देतो. अशी धमकी दिल्यावरही त्यांनी त्यांचा ठराव फेटाळला आणि स्वामी पेरियारांनी राजीनामा दिला. काँग्रेसला लाट मारली आणि काँग्रेसमधून बाहेर पडले आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट स्वाभिमानी चळवळ सुरू केली 1925 साली. आणि मुख्यतः सगळे ओबीसी नेते. स्वामी पेरियार स्वतः ओबीसी नेते. 1925 साली राजीनामा दिला, आंदोलनं उभी केली. 2 वर्षाच्या आत सगळ्यांना आरक्षण मिळालं तामिळ प्रांतामध्ये. 1927 ला काँग्रेसच्या सरकारला आरक्षण द्यावं लागलं. ब्राह्मणेतर जाती, SC ST मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांना आरक्षण द्यावं लागलं 1927 साली. आणि 1947 साली DMK नावाचा पक्ष स्थापन केला आणि 20 वर्षाच्या आत म्हणजे 1967 साली DMK पक्षाची सत्ता तामिळनाडूमध्ये आली आणि पहिला ओबीसी मुख्यमंत्री अण्णादुराई, देशातला पहिला ओबीसी मुख्यमंत्री. आणि ओबीसी माणूस मुख्यमंत्री झाल्यामुळे काय होतं, आरक्षण 50च्या वर 69% पर्यंत. लक्षात घ्या, हे भारतात कुणी करू शकलं नाहीये. अनेक नेते फुले आंबेडकरांचं नाव घेऊन मुख्यमंत्री बनले, उपमुख्यमंत्री बनले, पण कोणालाही शक्य झालं नाहीये. आणि एवढंच नाही, याच्याही पेक्षा जास्त पुढचं सांगतो. ही मंडल आयोगाचा निकाल ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने लावला त्या दिवशी त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक म्हणजे काही कारण नसताना अनेक खुट्या मारल्यात, पाचड मारले. क्रिमिलेअर अशीच एक पाचड होती. आणि दुसरी पाचड त्यांनी काय मारली सुप्रीम कोर्टाने, काही कारण नसताना 50%च्या वर आरक्षण नको, स्लीप. आणि नरसिंहराव प्रधानमंत्री होते. त्या मंडल जजमेंटच्या त्या निकालाचा आधार घेऊन नरसिंहरावांनी प्रधानमंत्री कार्यालयातून सगळ्या राज्यांना पत्र लिहिले की तुमच्या राज्यात जर 50%च्या वर आरक्षण असेल तर ते कमी करा आणि 50%च्या आत आणा. संदर्भ दिला सुप्रीम कोर्टाचा. आता हे पत्र सगळ्या राज्यांमध्ये गेलं, तामिळनाडू राज्यामध्ये पण गेलं. तामिळनाडू राज्यामध्ये जेव्हा हे पत्र गेलं आरक्षण कमी करण्याचं, त्यावेळेस जयललिताबाई. आता जयललिताबाई ही ब्राह्मण बाई, पण ती बाई काय म्हणायची की मी जरी जातीने ब्राह्मण असली तरी मी ओबीसी पक्षाची मुख्यमंत्री आहे, मला ओबीसीनी मुख्यमंत्री बनवलेला आहे. लक्षात घ्या. तर हे पत्र जयललिताबाईच्या टेबलावर गेलं. नरसिंहराव म्हणतायत तुमचं आरक्षण कमी करा, तुमचे 69% आहे ते कमी करा. जयललिताबाईंनी विधानसभेमध्ये ते पत्र मांडलं. आणि तामिळनाडूचे एक वैशिष्ट्य आहे, विधानसभा असो, लोकसभा असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा गावचा सरपंच असो, 72% ओबीसी प्रमाण असतं.
म्हणजे तामिळनाडूमध्ये 72% सरपंच ओबीसी असतात, 72% जिल्हा परिषदचे अध्यक्ष ओबीसी असतात, 72% आमदार ओबीसी असतात, 72% खासदार ओबीसी असतात. त्यांचं त्यांनी प्रमाण मेंटेन केलेलं आहे. म्हणून हे जे 1994ला जे ओबीसीना राजकीय आरक्षण मिळालं ना 27%, 1994ला मिळालं, हे तामिळनाडू आम्हाला नको ते तुमचं आरक्षण, आमच्याकडे 72% आहे, तुमचं 27 घेऊन काय करू. त्यांनी फेटाळलं गेलं. तिथं ओबीसीना राजकीय आरक्षण नाही तामिळनाडूमध्ये, त्यांनी मान्यच केलं नाही, नकोच म्हणाले आम्हाला. त्यामुळे 72% ओबीसी जर त्या तामिळनाडूच्या विधानसभेत असतील आणि जरी ब्राह्मणबाई मुख्यमंत्री असेल तर तिथे दुसरं काय होणार. ते नरसिंहरावांचं पत्र फाडण्यात आलं, नरसिंहरावांचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि तामिळनाडूच्या विधानसभेने सांगितलं की आता आपण आपलं एक पत्र तयार करू केंद्र सरकारच्या नावाने आणि आपलं पत्र पाठवू केंद्र सरकारला, पण विनंती पत्र नाही. विनंती पत्र नाही पाठवायचं की अरे बाबा आमचे 69% राहू द्या राहू द्या राहू द्या अशी विनंती नाही करायची. मग काय करायचं, आपल्या या पत्रातून केंद्र सरकारला आदेश द्यायचा. राज्य सरकार केंद्र सरकारला आदेश देत आहे. काय आदेश देत आहे पत्रातून की आमचं 69% आरक्षण अर्ध्या टक्क्याने सुद्धा कमी होणार नाही. हा पहिला मुद्दा पत्रामध्ये. पत्रामध्ये दुसरा मुद्दा काय की आमच्या 69% आरक्षणाकडे सुप्रीम कोर्टाने वाकड्या नजरेने वाईट नजरेने बघू नये, सुप्रीम कोर्टाची अशी हिंमत पण होऊ नये, यासाठी आमचं 69% आरक्षण घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाका. आदेश. घटनेची 9वी सूची म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. घटनेच्या 9व्या सूचीमध्ये जे जे काही जातं सुप्रीम कोर्टाची हिंमतच नाही त्याच्याकडे बघण्याची. सुप्रीम कोर्ट काय म्हणतात, नाही की 9व्या सूचीत ते आमच्याकडे, ते आमच्या अखत्यारीत नाही. तर तामिळनाडूचं 69% आरक्षण घटनेच्या 9व्या सूचीत टाकण्याचा आदेश तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला केला. नरसिंहराव सरकारने ते पत्र पाहिलं, लगेच पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं नरसिंहरावांनी आणि पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं, कायदा तयार केला. काय कायदा की तामिळनाडूचं 69% आरक्षण घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकण्यात येत आहे, जेणेकरून सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. तर ही ताकद आहे ओबीसीची. आपल्याला माहितच नाही, इथे आपल्याला माहितच नाही की ओबीसीची काय ताकद आहे, की जे केंद्र सरकारला आदेश देऊ शकतात, जे हिंदू मंदिरातून ब्राह्मणांची हकालपट्टी करू शकतात. ईडी सीडी सगळीकडे चालते. भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ईडी सीडी पाठवलेली आहे आणि सगळे राजकारणी घाबरलेले आहेत. आमदार खासदार काय, मंत्री काय, सगळे. फक्त कोणी फोन जरी केला, हो साहेब तुमचं काहीतरी चाललंय, अरे असं का, चला भाजपमध्ये जाऊ. आता ही ईडी सीडी तामिळनाडूमध्ये पण आहे, पाठवली होती. जशी सगळ्या राज्यांमध्ये पाठवली तशी तामिळनाडूमध्ये सुद्धा ईडी पाठवली. 5 मंत्र्यांवर ईडीने आरोप ठेवला आणि तामिळनाडू सरकारने अशी काही जादू केली, त्या ईडी अधिकाऱ्याला उचललं आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये बंद. केंद्र सरकारला विनंती करून तो कसा बसा जेलमधून बाहेर आला आणि फळाला दिल्लीला. आता तामिळनाडूमध्ये कुणीही ईडी अधिकारी जाण्याची हिंमत करत नाही. ही ओबीसीची ताकद आहे, ही ओळखली पाहिजे आपल्याला. आणि ओबीसीमध्ये एवढी ताकद आहे की जे ब्राह्मणवादाला झुकवू शकतात, वाकवू शकतात, ही ताकद ओबीसीमध्ये आहे.
म्हणून मग ब्राह्मण काय करतात, ब्राह्मणवादी लोक काय करतात की पहिल्याने हे ओबीसी आरक्षण खतम करा. आणि या ओबीसी आरक्षणामधून ओबीसी नेते तयार होतात, ते आमच्या डोक्यावर बसतात आणि मग त्यांचे पंख साधण्यासाठी कोणाला जेलमध्ये टाकावं लागतं, कोणाचा अपघात करून मारून टाकावं लागतं. ही भानगडच नको. ओबीसी आरक्षणच खतम करायचं म्हणजे ओबीसी नेते निर्माण होण्याची प्रक्रिया होणार नाही. आणि म्हणून ओबीसी आरक्षण पूर्ण भारतामध्ये कसं खतम करायचं याचं षडयंत्र रचलं गेलं. राजस्थानमध्ये 10 वर्षापूर्वी तिथे एक जाट नावाची जात आहे जी ओबीसी मध्ये आरक्षण मागत होती, ते आम्हाला ओबीसी टाका, आम्हाला ओबीसी टाका. मोठमोठे आंदोलन झाले जाट समाजाचे. तिथला जाट समाज म्हणजे जमीनदार, राज्यकर्ता, वतनदार, श्रीमंत असा तो जाट समाज ओबीसी मध्ये आरक्षण मागत होता. तिथल्या भाजप सरकारने 10 वर्षापूर्वी जाट जातीला ओबीसी टाकलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये खऱ्या ओबीसीला एकही सरकारी नोकरी मिळाली नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. खऱ्या ओबीसीला एकही सरकारी शिपायाची नोकरी सुद्धा मिळते आता. सगळ्या नोकऱ्या हे जाट लोक घेतात आणि सगळं ओबीसी आरक्षण खतम करून टाकायचं. तोच प्रकार महाराष्ट्रात चालू आहे. कारण महाराष्ट्रातली जी भूमी आहे ती फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. आणि इथले जर ओबीसी आरक्षण घेऊन जर नेते बनले तर काय होईल आपलं हे त्यांना माहिती आहे. त्यांच्यासमोर तामिळनाडू आहे, त्यांच्यासमोर स्टॅलिन आहे, त्यांच्यासमोर लालू आहे, रामराज कुठून फेकून घेणार. ही प्रचंड दहशत त्यांच्या मनामध्ये फक्त ओबीसी बद्दल आहे. आणि म्हणून ओबीसी आरक्षण खतम करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती प्रयत्न चालू आहे. सुप्रीम कोर्टाने नाकारलं, मराठ्यांना आरक्षण नाही दिलं जाऊ शकतं. 10 आयोगांनी नाकारलं की मराठ्यांना आरक्षण नाही दिलं जाऊ शकत, कारण ते पुढे आलेले आहे. सर्वेक्षण झाली, त्याच्यात सिद्ध झालं. कालेकर आयोग, मंडल आयोग, राष्ट्रीय आयोग होते, त्यांनी सांगितलं मराठा समाज पुढे आलेला आहे, त्यांना नाही देता येत आरक्षण. म्हणजे 10 आयोगांनी सांगितलं नाही तरी पण पाहिजे. सुप्रीम कोर्टाने नाकारलं, नाही सुप्रीम कोर्टाचं काय, आम्हाला पाहिजेच आणि ते ओबीसी मध्येच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर कुणीही सुज्ञ माणूस जो लोकशाही मान्य करतो, जो संविधान मान्य करतो, असा कुठलाही सुज्ञ माणूस सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो ते मान्य करतो आणि शांत बसतो घरी. तिथं उलट आहे. हे जे सगळं काही षडयंत्र मधल्या काळात झालं, खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आली आडाखोड करून, हे ओबीसी आरक्षण नष्ट करण्यासाठी. संविधान बचाव म्हणजे काय? आरक्षण बचाव. ओबीसीचं आरक्षण नष्ट झालं की मग आदिवासींचं आरक्षण, दलितांचं आरक्षण आपोआप नष्ट होईल. फक्त 3 शब्द, फक्त 3 शब्द: खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटणे, सगळे सोयरे शब्द घालणे आणि डिलिस्टिंग करणे. 3 शब्द आहेत: डिलिस्टिंग, खोटे कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयरे. या 3 शब्दामधून ओबीसीचं आरक्षण खतम, दलितांचं आरक्षण खतम, आदिवासींचं आरक्षण खतम. हे त्या काही दिवसात सगळं होणार आहे. आणि हे सगळं आरक्षण खतम होणं म्हणजे संविधान खतम होणं. कारण संविधानाचा बचाव करणारा जो वर्ग आहे तो वर्गच पुढे येणार नाही, तो लढूच शकणार नाही. कारण त्याच्या हातातला हत्यारच काढून घेतलेला आहे. तो लढणार कसा? त्यामुळे हे संविधान जर वाचवायचं असेल तर आरक्षण वाचवलं पाहिजे आणि मुख्यतः ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करावं लागणार आहे. कारण सत्तेमध्ये जे असतात ते आपल्या जातीसाठी माती खातात. खाली त्यांनी माती आपल्या एका जातीसाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा वापरली शिंदेनी आणि जातीसाठी माती खाल्ली आणि ओबीसीची माती केली.
जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसींना स्वतःचा पक्ष स्थापन करून, जसं DMK मधल्या तामिळनाडूमधल्या ओबीसींनी पक्ष स्थापन केला आणि सत्ता मिळवली तामिळनाडूमध्ये, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसींना स्वतःचा पक्ष स्थापन करावा लागेल आणि त्या माध्यमातून सत्ता आणावी लागेल, तर तुम्ही तामिळनाडूप्रमाणे क्रांती करू शकता, अन्यथा होणार नाही. आम्ही ती सुरुवात केली. आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केली 3 वर्षापूर्वी. आता या वेळेला आम्ही पूर्ण 48 लोकसभा आणि पूर्ण 288 विधानसभांमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत आणि ही जी काही लढाई आहे, संविधान बचावची लढाई, ही आम्ही सुरू केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की आपण या पद्धतीने कृती कार्यक्रमात जर सहभाग घेतला तर आपण निश्चित संविधान वाचवू शकू. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान. धन्यवाद प्राध्यापक श्रावण देवरे सर, जे की ओबीसी लढ्यामध्ये अनेक वर्षापासून, अगदी मंडल आयोगापासून ते आज लढत आहेत.